जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। म्हणजेच काय की तुमचा कॅप राउंड 1 चा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे। तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज कोणती ब्रांच मिळालेली आहे। मग सर कसं चेक करणार? तर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो। सर्वात पहिले तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। त्यानंतर या ठिकाणी गेल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट सेक्शनला तर या ठिकाणी स्क्रॉल डाऊन केलं तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे ऑप्शन दिसेल। यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी कॅप राउंड 1 हे नाव दिसेल। तर या कॅप राउंड 1 वर तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचंय। बस मग तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, कोणती ब्रांच मिळाली आहे, कोणत्या नंबरचं प्रेफरन्स मिळालेलं आहे। मग सर आता पुढे काय हे तर आम्ही चेक केलं। मग आता पुढे काय? तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच कॉलेज मिळालं असेल, म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेस कॅप राउंडचा फॉर्म भरला होता आणि पहिलंच कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर ते तुमचं होऊन जाईल ऑटो फ्रीज। म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, तुम्ही नाही म्हणू शकत नाही। आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही पुढील कॅप राउंड मधून बाहेर निघून जाशाल डायरेक्टली। तुम्हाला पुढच्या कॅप राउंडच्या फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल राहणार नाही, तुम्हाला पुढचे कॅप राउंडचे फॉर्म भरता येणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, पहिलं कॉलेज जर मिळालं असेल ना तर ते ऑटो फ्रीज होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज मिळालं असेल, ऑटो फ्रीज झालं असेल, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे, त्याची झेरॉक्सचे 4 सेट तयार करायचे आहे। नंतर आपले 8 पासपोर्ट साइज फोटो घ्यायचे आहे। त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक करून मस्तपैकी आपले 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, ठीक आहे ना। आणि त्यानंतर मग कॉलेजला जाऊन ऍडमिशन आपलं कन्फर्म करायचं आहे। मग सर आता करायचं काय? तर बघा सिंपलशी गोष्ट आहे। आता उद्या, आज तर नाही पण उद्यापासून हे विंडो सुरू होईल। म्हणजे 18, 19, 20 या 3 दिवसात तुम्हाला काय करायचं? सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस, ठीक आहे ना, यावर जायचं आहे। तुमची संपूर्ण माहिती कन्फर्म करायची, तुमची डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित अपलोड आहे का नाही हे एकदा व्हेरीफाय करायचे आहे। 1000 रुपयाची फीस तुम्हाला पे करायची आहे। त्यानंतर त्याची रिसिप्ट घेऊन तुम्हाला कॉलेजला जाऊन मस्तपैकी ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, ठीक आहे ना। हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं? दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज नाही मिळालं, त्यांना दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असे खालील कॉलेज मिळाले असेल आणि त्यांना वाटतं की चला बाबा नाही, मला या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचंय? सीट ऍक्सेप्टन्स वर जाऊन सेल्फ फ्रीज यावर क्लिक करायचं आहे। सेल्फ फ्रीज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहितीये का? की डॉक्युमेंट व्हेरीफाय आहे झाले का, सर्व माहिती तुमची करेक्ट आहे की नाही। नंतर 1000 रुपयाचं पेमेंट करायचंय। मस्त की छान सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे, ती घेऊन परत कॉलेजला यायचं, ऍडमिशन कन्फर्म करायचंय। आता याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच अलॉट झालं नाहीये, एकही कॉलेज लागलं नाहीये, त्यांनी कॅप राउंड 2 च्या फॉर्म भरायची वाट पाहायची आहे। म्हणजे बघा 18, 19, 20 हे 3 दिवस जाऊ द्या, ठीक आहे। नंतर 21 तारखेला सेकंड कॅप राउंड साठी कोणकोणत्या कॉलेजला किती सीट्स जागा व्हॅकंट आहे, किती जागा रिकाम्या आहे हे तुम्हाला समजेल। आणि 22 तारखेपासून कॅप राउंड 2 साठी फॉर्म भरणे सुरुवात होऊन जाईल। तर त्यावेळेस तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे? हे तुम्हाला समजत असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज अलॉट झालं आहे पण त्यांना त्या ठिकाणी घ्यायचं नाही, त्यांना असं वाटतं की चला बाबा आता पहिल्या राऊंडला आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, बरोबर आहे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं जे पण काय असेल, तर त्या कॉलेजला सेफ ठेवून आपल्याला पुढचा राऊंड ट्राय करायचा। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की यार पहिल्या राऊंडला मला प्रायव्हेट कॉलेज मिळालं, ठीक आहे ना, मी काय करतो? ते कॉलेजला सेफ ठेवतो, त्या कॉलेजला मी काय करतो? सेफ ठेवतो आणि त्याला सेफ ठेवून मी पुढच्या राऊंडला ट्राय करतो की पुढच्या राऊंडला जर समजा त्याच्यापेक्षा बेस्ट लागलं किंवा समजा गव्हर्नमेंट वगैरे लागून गेलं तर आनंद आहे, आणि नाही लागलं तर हे कॉलेज आपली जिंदाबाद आहे, ठीक आहे ना। चला मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय? ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय, परत 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। आणि हे केल्यानंतर तुम्हाला मग सेकंड राऊंडला डायरेक्टली काय करायचंय? आपला नव्याने फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, ठीक आहे। पण सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डाटा व्हेरीफाय करायचा आहे। नंतर त्या ठिकाणी ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करायचं आहे। सर्व डॉक्युमेंट सर्व एकदम तुमचे काही प्रॉपर आहे की नाही हे सर्व बघायचं आहे। 1000 रुपयाचं पेमेंट करून तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे। मग तुम्हाला असं वाटेल की सर आता ही 1000 ची फी प्रत्येक कॅप राऊंडला लागेल का? असं नाही मित्रांनो, ही 1000 रुपयाची जी फीज आहे ही फक्त आणि फक्त एकच वेळेस तुम्हाला भरावी लागते, ठीक आहे ना। म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सीट अलॉट होते त्याच वेळेस ही फीज तुम्हाला भरावी लागत असते। त्यामुळे लक्ष द्या, तुम्ही कॅप राऊंड 1 ट्राय करा, 2, 3, 4 सर्व कॅप राऊंड जरी ट्राय केले तुम्हाला ही फी फक्त एकच वेळा भरावी लागेल 1000 रुपयाची, ठीक आहे ना। आणि ज्यांना कॉलेजच अलॉट झालं नाहीये त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा कॉलेज अलॉट होईल त्यावेळेस त्यांना सुद्धा 1000 ची फीस भरावी लागणार आहे, ठीक आहे ना। चला, आय होप सो सर्वांना या गोष्टी क्लिअर वगैरे झाल्या असेल। तर बघा अजून काही अडचणी वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी तुमच्या सर्व कमेंटचा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यावर व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल, ठीक आहे। चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।